त्यामुळे आता हा संपूर्ण निकाल अंतिम टप्प्यात जो आलेला निकाल आहे तो एका रंजक वळणावरती येऊन ठेपल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत अभय देशपांडे देखील जोडले गेलेले आहेत। अभय सर, खूप खूप स्वागत। पुन्हा एकदा आज सुनावणीला सुरुवात झाली, थोडीशी उशिरानं सुनावणीला सुरुवात झाली, मात्र पुन्हा एकदा पक्षचिन्ह असेल किंवा सुभाष देसाईंच्या केसचा दाखला देण्यात देवदत्त कामत आपल्या युक्तिवादाची सुरुवात करताना पाहायला मिळत आहे। नाही, आज प्रामुख्याने जो आपण अंदाज केला होता की डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भात विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेला जो निर्णय आहे त्या निर्णयासंदर्भातच प्रामुख्याने चर्चा होईल अशी अपेक्षा होती। आणि त्याच लाईनवर आजचा युक्तिवाद सुरू झालेला आहे देवदत्त कामतांचा। पहिल्यांदा त्यांनी उदाहरण दिलं की ज्या दिवशी प्रत्यक्ष फूट झाली त्या दिवशीच संख्याबळ किती होतं आणि त्यासाठी जी प्रोसेस वापरण्यात आली डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भात त्याच्या वैधतेसंदर्भात आणि ज्युरिस्डिक्शनच्या संदर्भात त्यांनी मुद्दे उपस्थित केलेले आहेत। काही राणा प्रकरणातलं जजमेंट आणि याच्या आधीच्या डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भात स्पीकरने दिलेले जे निर्णय आहेत त्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं ते दाखला आणि केस लॉ साईट करतायत आणि त्यात प्रामुख्याने लक्ष वेधतायत की ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर निर्णय जाऊन दिलेले निर्णय आणि त्याच्यासाठी जी प्रोसेस फॉलो करणं आवश्यक होतं ती केलेली नाही, ही बाब ते प्रकर्षाने न्यायालयाच्या निदर्शनात आणून देत आहेत। अगदी आज पुन्हा 10व्या अनुसूचीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आल्याचं पाहायला मिळालंय आणि आमदारांनी अपात्र असूनही एन्जॉय केलं असं कामत म्हणाले। मात्र या सगळ्याचा परिणाम कुठेतरी शिंदेच्या वकिलांना डिफेंड करताना किंवा युक्तिवाद करताना त्यांना कसरत करावी लागेल थोडीफार। नाही, असं की आता म्हणजे बेसिकली जरी युक्तिवाद कपिल सिब्बल यांचा असेल किंवा देवदत्त कामत यांचा असेल त्यातले प्रमुख जे मुद्दे ते आपण लक्षात जर घेतले त्यात प्रामुख्याने एक निवडणूक आयोगाचा मुद्दा आपण तात्पुरता बाजूला ठेवूया, परंतु विधिमंडळ पक्षाच्या संदर्भात जे मुद्दे प्रकर्षाने समोर आलेले त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे की हे जे डिफेक्शन आहे ते एका वेळेस झालेले नाहीये। म्हणजे 2/3 आमदार हे एका निर्णयाने फुकलेले नाहीत, एका कृतीने फुकलेले नाहीत, तर हे टप्प्याटप्प्याने झालेलं पक्षांतर आहे। त्याच्यामुळे 2/3चा निकष इथे लावता येणार नाही। दुसरं असं आहे की मूळ हाच राजकीय पक्ष आहे शिंदे यांचा, हा ठरवण्याचा अधिकार स्पीकरना नाही आणि तो नसताना त्यांनी त्या संदर्भात निर्णय घेतला, हा त्यातला एक दुसरा मुद्दा होता। दुसरा या संदर्भात जी प्रक्रिया केली त्यात घटनेच्या संदर्भात उल्लेख केला की शिवसेनेची जी घटना आहे 2018 सालची ती घटनाच आमच्याकडे रेकॉर्डवर नाही असा निर्णय आयोगाने दिलेला आहे। परंतु या घटनेचा उल्लेख ज्या 39 आमदारांवर शिंदेसोबत गेलेल्या जेव्हा याचिका अपात्रतेच्या दाखल झाल्या तेव्हा त्याच्यासोबत ह्या 2018च्या घटनेचा उल्लेख करण्यात आलाय, त्याचं परिशिष्ट जोडण्यात आलंय। आणि दिलीप लांडे यांची जेव्हा साक्ष घेतली देवदत्त कामत यांनी तेव्हा त्यांनी वकिलांकडून झालेली चूक आहे असं सांगितलं आणि सर्व नंतर वकिलांनी त्याच संदर्भात ऍफिडेव्हिट फाईल केले किंवा आमदारांचा तोच पवित्रा किंवा युक्तिवाद कायम राहिला। या सगळ्या मला वाटतं बाबी लक्षात आणून त्या निर्णयाची विश्वासार्हता, त्याची वैधता म्हणजे क्रेडिबिलिटी, त्याची लिगॅलिटी या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उभं करण्याचं काम जे कपिल सिब्बल यांनी केलं होतं तोच अध्याय देवदत्त कामत आता पुढे नेतात।